गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 14व्या आणि अर्जुनाख्यानाच्या 6व्या भागात आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन अर्जुनाच्या भक्तिभावाचं कौतुक केलं. त्यानंतर अर्जुनाने षटशास्त्रांच्या भिन्न भिन्न मतांमुळे मन भ्रमित होतं, तो भ्रम दूर करावा अशी विनंती केली. सद्गुरू माऊलींनी त्यांचं मन निश्शंक व्हावं म्हणून उपदेश प्रारंभ केला. श्री दत्तगुरू म्हणाले, अर्जुना, सर्वाभूती परमेश्वर पाहून द्वैत भावाचा त्याग करावा हे शास्त्रांचं तत्व आहे. अर्जुना, इंद्राच्या मनातही अशीच शास्त्रांविषयी शंका निर्माण झाली होती. गुरूंनी 7 कथा सांगून त्याचं मन निश्शंक केलं होतं. मी तुला त्याच 7 कथा सांगतो. गुरु म्हणाले, कापिल्य नगरी शिल्पज्ञ होता नामे विधिज्ञ वास्तुशास्त्री अभिज्ञ ज्याला प्राज्ञ मानिती. एक कापिल्य नगर होतं. तिथं एक शिल्पकार राहत होता. त्याचं नाव होतं विधिज्ञ. नावाप्रमाणेच सगळी कार्य तो विधियुक्त करीत असे. तो वास्तुशास्त्रात उत्तम ज्ञानी होता. त्याला हुशार पंडित देखील मान देत असत. तो ज्या जागी घर बांधी त्या जागेची शुद्धी योग्य विधींनी करवीत असे. बांधकामास लागणारा खर्च वगैरे तर तो सांगेच, पण त्या जागी भूतबाधा किंवा वाईट शक्तींची बाधा होऊ नये याचीही तो काळजी घेत असे. कारण त्याला शल्य ज्ञानही होतं, अर्थात भूतदोष निवारणाचे उपायही देखील त्याला माहीत होते. तो अत्यंत विधीपूर्वक जी घरे बांधी ती केवळ सुखालयच असत. त्या घरात धर्म, उत्सव, यज्ञ, याग घडत असत. तिथे राहणारे आजारी पडत नसत. तसंच त्यांना मानसिक व्यथाही पीडत नसत. अशा तऱ्हेने तिथे राहणाऱ्यांना सुख आणि आनंदाची प्राप्ती होत असल्याने तो विधिज्ञ खूप प्रसिद्ध झाला. भरपूर द्रव्य देऊन लोक त्याच्याकडूनच आपलं घर बांधून घेत असत. तो कधीही खोटं बोलत नसे. त्याच्या गुणी आणि प्रामाणिक स्वभावाने तो सगळ्यांनाच प्रिय होता. त्याने बांधलेल्या घरात लोक आधी व्याधींपासून मुक्त, अपमृत्यूपासून दूर असत. कारण तो शास्त्राचा आधार घेऊन घरे बांधी. असा हा विधिज्ञ मरण पावल्यावर त्याने केलेल्या सत्कर्मांमुळे स्वर्गलोकाला प्राप्त झाला. तिथली सुख भोगून पुन्हा पृथ्वीवर जन्माला आला. आता या जन्मी तो राजा झाला. पूर्वपुण्याईचं फळ त्याच्याजवळ होतं. तसंच पूर्वजन्मीचं शिल्पशास्त्राचे संस्कारही होते. त्यामुळे त्याने राज्यात जसे अनेक महाल बांधवले, तसेच अनेक देवालय, धर्मशाळा, विहिरी, तलाव, बाग बगीचेही बांधवले. नगर जलसमृद्ध आणि सुशोभित केलं. यज्ञयाग करून भरपूर दानधर्मही केला. या जन्मीही सुखाने मृत्यू आला. पुन्हा स्वर्गलोकीची सुख भोगून नवीन जन्म घेतला. पूर्वपुण्यबलाने आता तो ब्राह्मण कुळात जन्माला आला. कर्माची गती कोण जाणतो.
आधीच नरजन्म हा दुर्लभ आहे. केवळ मानवालाच कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कुशल इंद्रिय भगवंतांनी बहाल केली आहेत. हा जन्म केवळ पुण्यवंतांनाच मिळतो. त्यातच विप्र म्हणून जन्मास येण्यास महत्प्रयासाने पुण्याच्या राशी गोळा कराव्या लागतात. तेव्हा क्वचित कुणाला विप्रकुळात जन्म प्राप्त होतो. अरे, एक ब्राह्मण जन्माला आला की सूर्य गोदान करतो. असा ब्राह्मण अत्यंत थोर आहे, कारण तो ज्ञानदान करून अनेक लोकांचा उद्धार करतो. बघ इंद्रा, जो पूर्वी शिल्पकार होता तोच पुढे राजा आणि शेवटी ब्राह्मण झाला. गर्भधारणा होताच गर्भधानादी संस्कार, जन्माला आल्यावर जातकर्म संस्कार करून पित्याने प्रेमाने दान धर्म केला. नाव ठेवलं देवशर्मा. तो सौम्य, शांत आणि पाहणाऱ्याला आनंद प्रसन्नता देणारा होता. योग्य वेळी चौलकर्म झालं, मुंज झाली. हा बालक खेळण्याकडे लक्ष न देता वेदाध्ययन, संध्यावंदन, अग्निकार्य करी. त्याने गुरूंची आदराने सेवा शुश्रूषा करावी. ब्रह्मचर्याचं पालन करून संहिता, पदक्रम, षटशास्त्र अशा सर्व यथाक्रम त्याने अभ्यासले. त्यामुळे भ्रमनिरसन होऊन त्याचे सर्व श्रम सफल झाले. सार्थ विद्या ग्रहण करून व्रतस्थ राहून गुरुदक्षिणा देऊन त्याने सोडमुंज केली. बुद्धिमान, रूपवान, शीलवती अशा कुलीन कन्येशी विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. वेदशास्त्र संपन्न देवशर्मा रोज पंचयज्ञ करीत असे. अर्थात ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ करून विशेषतः जपयज्ञ करीत असे. स्नान, संध्यावंदन, होम, जप, तप, पठण, मनन, चिंतन करीत असे. गुरुसेवा, भगवत भजन करीत असे. प्रेमाने निस्वार्थपणे केलेल्या कर्मांचा अभिमान बाळगत नसे. तसेच फळाचीही अपेक्षा ठेवीत नसे. संसारात लोभ, मोह असं न ठेवता अनासक्त, विरक्त, उदासीन राहत असे. जीवनचरितार्थ चालवण्यासाठी यज्ञयागादी कर्म करून, तसंच ही कर्म शिकवून दान स्वीकारित असे. पण ईश्वराप्रित्यर्थ सतत कर्म केल्याने जशी अधिकाधिक चित्तशुद्धी होऊ लागली, तसं त्यानं या कर्मांसाठी दान घेणंही बंद केलं. तो दिवसेंदिवस तपस्वी, तेजस्वी होऊ लागला. ईश्वराचं अनन्य प्रेम निर्माण झाल्यावर विषयांची नावड, विरक्ती उत्पन्न होऊन भिक्षेची आवड निर्माण झाली. शम, दम, तप, शौच, शांती, आर्जव या षटसाधन संपत्तीने तो समृद्ध झाला. अर्थातच त्याने मनावर जय मिळवून मनाचा निग्रह साध्य केला. अंतर्बाह्य शुद्ध, स्वच्छ, शुचिर्भूत, सहनशील, सरळ मनाचा असा आर्जवी झाला. तपामुळे तेजस्वी झाला. सर्व यम नियम साध्य करून त्याने अध्यात्माचा पाया बळकट केला. अशा प्रकारे सर्व ब्रह्मकर्म करणं हा त्याचा स्वभावच बनला. हळूहळू अहंभाव, मी माझं पण गळून पडलं. कामादिक षड्रिपूंनी तर केव्हाच पलायन केलेलं होतं. ब्रह्मकर्मांमुळे उत्तरोत्तर चित्तशुद्धी वाढत होती. कीर्तन श्रवणाची रुची लागली. शेवटी त्याने गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि वनात जाऊन राहिला. थंडी असो, गरमी असो, सर्व प्रकारच्या परिस्थिती सहन करून तो समाधानी, समचित्त राहिला. अंतर्मुख होऊन ध्याननिष्ठ झाला. सतत श्रीहरिचिंतनात रात्रंदिवस रममाण झाला. भगवंतांना अनन्य भावे शरण गेल्यावर
त्याच्या योगक्षेमाची चिंता त्या हरीने हरण केली, यात नवल ते काय. आणि तो महाव्रती बनला. अर्थात सदा सर्व काळ सर्व ठिकाणी सर्व परिस्थितीत तो व्रतस्थ राही. श्रवण, मनन, चिंतन, ध्यान हेच त्याचं जीवन बनलं. सद्गुरूंच्या चरणी बसून त्यांच्या चरणाचं ध्यान करीत समाधिस्थ होऊन जात असे. श्रवणे संशय भावना, मनने असंभावना, ध्याने विपरीत भावना, निमाल्या मनापासून. प्रवचन कीर्तनाचं श्रवण केल्याने परोक्ष ज्ञान प्राप्त होतंच, पण सद्गुरूंनी त्या हृदयी ज्ञानाचं संक्रमण केलं आणि त्यांनी दिलेलं साधन प्रेमानं, निष्ठेनं, भक्तीनं नित्य होऊ लागल्यावर चित्तशुद्धी वेगाने सुरू झाली आणि आत ईश्वरानुरागाचं कीर्तन गुरुकृपांकित चित्तशक्ती करू लागली. त्याचं श्रवण होऊ लागलं आणि सगळे संशय, सगळ्या शंका फिटल्या. अशा श्रवणानं देवशर्मा निशंक झाला. जे श्रवण होऊ लागलं त्याचं मनन केल्याने मोक्षाचा मार्गावरचा प्रवास सुरू झाला. अयोग्य अविद्यायुक्त गोष्टींविषयीची भावना गळून पडली. ध्यानाने देहाच्या आतच देहापेक्षा भिन्न चित्शक्तीचं आणि चैतन्य स्वरूप भगवंतांचं अस्तित्व जाणवू लागल्याने भगवंतांचा इतरत्र शोध संपला. आतच परमानंदाचा खळखळणारा झरा सापडल्याने अन्य कशाचीही गरज उरली नाही. सगळ्या विपरीत भावनांचा त्याग होऊन मनात उरला फक्त भक्तिभाव. देवा, आता मला फक्त तूच हवास, आणखी काही नको, आणखी कुणी नको, हा अनन्य भक्तिभाव. करून या योग केला प्रतिबंध भंग, वासनाक्षय मनोभंग, ज्ञानयोग मिळवी जो. असा योग साधन हा भगवत प्राप्तीचा योग्य मार्ग त्याने धरला. त्याच्या योग साधनेत प्रतिबंध निर्माण करणारे क्लेशयुक्त कर्मबंध शिथिल होऊ लागले. कर्मसंस्कारांचा क्षय झाल्याने चित्तवृत्तींचा निरोध होऊन मनाचा लय झाला. मायेचं आवरण गळून पडलं आणि शीघ्र ज्ञानाची प्राप्ती झाली. अहो, ज्याला विवेक उत्पन्न झाला, वैराग्य प्राप्त झालं, सद्गुरू कृपा आणि त्यांचा उपदेश प्राप्त झाला, त्याच्यासाठी मुक्ती दूर नसतेच. विप्रही जीवनमुक्त झाला. ईश्वराची श्रेष्ठ ज्ञानोत्तर भक्ती करून मोक्ष प्राप्त करता झाला. गुरु म्हणाले, इंद्रा, शिल्पशास्त्राचा विधियुक्त उपयोग करून विधिज्ञाने मुक्ती प्राप्त केली. ते पाहिलंच ना. जी मुक्ती योगाने दुर्लभ आहे तीच शास्त्रशुद्ध स्वधर्म पालनाने केवळ 3 जन्मात त्याने मिळवली. श्री दत्तात्रेय म्हणाले, अर्जुना, शिल्पशास्त्रज्ञ, मग राजा आणि नंतर विप्र या 3ही जन्मात विधिज्ञाने स्वधर्म पालन शास्त्राला धरून केलं. विप्र असतानाही ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम त्या आश्रमाचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं आचरण केल्याने तो शेवटी जीवनमुक्त झाला. शास्त्र जीवनाला शिस्तबद्ध करतं, शासित करतं. अगदी एखादा क्षुद्र जरी असेल तरी शास्त्रावर विश्वास ठेवून आचरण करील, स्वधर्माचरण करून निष्काम कर्म करील तर तो अनुक्रमाने मुक्त होतोच. हे ईशवाक्य नीट ध्यानात धर. अर्जुना, यानंतर गुरूंनी इंद्राला दुसरी कथा सांगितली
ती मी आता तुला सांगतो. गुरु म्हणाले, नर्मदा तीरी महिष्मती नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो वाद्यवादन कलेत अत्यंत निपुण होता आणि त्यातच रमत असे. दिसायला खूप सुंदर, बुद्धिमान आणि उदार असा तो होता. त्याने कामशास्त्राचं अध्ययन केलेलं होतं. तो ते पूर्ण जाणत होता. त्यामुळेच तो विवाहासाठी सुंदर स्त्रीच्या शोधात होता. तो राजाकडे आला. राजाने त्याला वंदन करून येण्याचं प्रयोजन विचारलं. तसा विप्र म्हणाला, हे राजन, मी कामशास्त्र जाणतो, तसंच सामुद्रिक शास्त्र अर्थात हातापायांच्या रेषांवरून भविष्य जाणण्याचं शास्त्रही जाणतो. मला विवाह करण्यासाठी अशी स्त्री हवी आहे जी दिसायला सुंदर, सुलक्षणा, पद्मिनी, पवित्र आणि शास्त्रयुक्त लक्षणांची असावी. आणि हो, त्याचबरोबर ती बुद्धिमानही असावी. राजाने त्याचं बोलणं ऐकून आपली कन्याच त्याला दाखवली. सर्व शास्त्रोक्त लक्षणयुक्त राजकन्येला पाहता तो तिच्या मोहात पडला. इकडे राजकन्याही सुंदर ब्राह्मणाला भुलली. परस्परांकडे ते पाहतच राहिले. त्यांची ती अवस्था पाहून सुखावलेल्या राजाने विचार केला, हा जरी दरिद्री असला तरी मलाही पुत्र नाही. याला अर्ध राज्य देऊन घर जावई करून घ्यावा. दोघंही परस्परांवर अनुरक्त झालेले आहेत. हा पवित्रही आहे. असं ठरवून त्याने त्या दोघांचा सुमुहूर्त पाहून विवाह करून दिला. ब्राह्मविधीने साळंकृत कन्यादान केलं. अर्ध राज्य आंदण दिलं. 16 दिवस उत्साह केला. चक्रवाकासारखं त्या दोघांचं प्रेमबंधन दिवसेंदिवस वाढतच होतं. काया वाचा मनाने ते अत्यंतिक नित्य निरतिशय सुखाचा उपभोग घेत होते. कामशास्त्रात प्रवीण असा तो ब्रह्मसुखाचं लक्षण जाणत होता. मनुष्याला होणाऱ्या आनंदापेक्षा 100 पटीने ब्रह्मसुख आणि त्याहूनही 100 पटीने आत्मसुखाचा आनंद त्या दोघांना प्राप्त होत होता. तो शास्त्र जाणत होता, ज्यामुळे रतिसुखापुढे स्पर्धा, असूया त्यांच्यापासून दूर पळाल्या होत्या आणि ती उभयता मैथुनांती शयनांती प्राप्त झालेल्या पूर्ण समाधानी तृप्त अवस्थेत रात्रंदिवस आनंदात राहत असत. नित्य निरतिशय सुखात असलेले ते जीवनमुक्तावस्थेचा अनुभव घेत होते. ज्यांना त्याचं ज्ञान नसतं ते पामर संसारातच गुरफटलेले राहतात. त्यांना पुन्हा पुन्हा विषयासक्ती भ्रमित करीत राहते. पण हा ब्राह्मण रती उपाधी जाणत असल्याने ते दाम्पत्य ब्रह्मानंदातच रमलं होतं. सुखावलेली राजकन्या विप्रचरणी रमली होती. ती पतिव्रता नारी क्षणभरही आपली दृष्टी अन्यत्र फिरवत नसे. पतीची चित्तवृत्ती धरून ती त्याच्यातच एक मनाने रमली. पतीलाच परब्रह्म स्वरूप मानून ती धन्य झाली. दोघांकडून कुठलंही पाप घडलं नाही. त्यांनी स्वप्नातही दुःख पाहिलं नाही. परस्परांना भोगून एकरूप मनाने ते राहत असत. गृहस्थाश्रमाच्या सर्व नियमांचं यथायोग्य पालन करीत असत. शास्त्रोक्त सर्व ब्रह्मकर्म करीत असत आणि विलासही करीत असत. जे सुख देवांनाही ठाऊक नसेल त्या सर्व सुखांचा उपभोग घेत अत्यंत सुखासमाधानाने ते दोघे मरण पावले. पूर्वपुण्याईने त्यांना गंधर्वलोक प्राप्त झाला. तेथेही दंपती होऊन होती नाद ब्रह्मलीन. गीतवाद्यतान निपुण गंधर्व गणमान्य झाले. पूर्वजन्मीच्या निस्सीम प्रेमामुळे ते या जन्मीही दंपतीच झाले.
पूर्वजन्मीचे वाद्यवादन कलेतील कौशल्याचे संस्कार इथेही बरोबर आहेत. आता ते गंधर्व दाम्पत्य तान आणि आलापीसह सुस्वर गायनात आणि वाद्यवादनात निष्णात झाले. शुद्ध चित्तामुळे त्यांच्या सुरात नाद ब्रह्म घुमत असे आणि त्यात ते लीन होऊन जात असत. सर्व गंधर्व त्यांची स्तुती करत. एके दिवशी हे दोघे हिमालयात स्वच्छंदपणे गात होते. त्यांचं गाणं ऐकून प्रत्यक्ष नटराज जो चंद्रमौळी शिव तो त्यांच्याजवळ आला. त्यांचं मंजूळ स्वरातलं तालबद्ध सप्तस्वर 22 श्रुतींनी बद्ध, तान बरोबर 49, रागांसह नियमांसह लयबद्ध असं ते मधुर गायन ऐकून शिव प्रसन्न झाले. गंधर्वाचा हात हातात घेऊन म्हणाले, आहा, तुम्ही गायनाचं फारच सुंदर शिक्षण घेतलेलं आहे. तुम्ही इतके मनोहर गायन केलं की त्यापुढे सामगायनही फिक्कं पडलं आहे. तुमचं गाणं म्हणजे आनंदधाम आहे. असं गाणं मी अद्याप ऐकलं नव्हतं. हे ऐकून माझं मन आनंदानं तृप्त झालं आहे. तुम्ही दोघे स्वर्गात चला. तिथं गायन करून देवांचं मनोरंजन करा आणि स्वर्गातच आनंदाने राहा. असं म्हणून शिवाने आपल्या विमानातून त्यांना स्वर्गलोकी पोहोचवलं. स्वर्गातही त्यांचं गायन ऐकून किन्नर किन्नरीही भुलून गेले आणि गंधर्वही चकित झाले. अशा तऱ्हेने ते दाम्पत्य देवांना गंधर्वांनाही प्रिय झाले. उभयतांचं मन आनंदात लीन होऊन राहिलं. एकदा ब्रह्मदेवांच्या भुवनात उत्सवाचं आयोजन केलेलं होतं. अनेक गंधर्वांसह या दोघांनाही आमंत्रण केलं गेलं होतं. देवगणांनी त्यांना बरोबर घेतलं आणि आनंदोत्सव सुरू झाला. वीणेसारखी तंतुवाद्य, बासरीसारखी सच्छिद्र वाद्य, झांज टाळ अशी घनवाद्य ताल आणि स्वरबद्ध वाजत असताना त्यावर अप्सरा नृत्य करू लागल्या. गंधर्व गाऊ लागले, सर्वांमध्ये विस्पष्ट ब्राह्मणाचा स्वर उत्कृष्ट, सर्वांचे चित्त करी हृष्ट, झाला संतुष्ट ब्रह्मदेव. त्या सगळ्यांमध्ये या गंधर्व दाम्पत्याचं स्पष्ट मधुर आणि उत्कृष्ट स्वरातलं गायन सगळ्यांचं चित्त हर्षभरीत करीत होते. ब्रह्मदेवही संतुष्ट झाले. त्या दोघांना ब्रह्माने सगळ्यांच्या पुढे बोलावलं आणि त्यांचं गायन एकाग्र चित्ताने ऐकू लागले. त्यांच्या गायनाने प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनीही ब्रह्मानंदाची अनुभूती घेतली आणि ते त्यांची स्तुती करू लागले. धन्य तुमचं जीवन. हो, नाद ब्रह्मात्मतत्वजे, ज्या समान नाही दुजे, म्हणून सर्वोत्तम जे, ते उमजे हा एक. नाद ब्रह्माशिवाय या सृष्टीत दुसरं काहीच नाही. विश्वाची उत्पत्तीही त्यातूनच होते आणि लयही त्याच्यातच होतो. पण तो अविनाशी प्रणवनाद सृष्टीच्या लयानंतरही अस्तित्वात असतो. असं हे अविनाशी सर्वोत्तम तत्व आहे आणि नाद ब्रह्म हेच आत्मतत्व आहे हे तुम्ही जाणलं आहे. तुम्ही केवळ ब्रह्मरसाचा आस्वाद घेत आहात. सर्व दुःखाचं हरण करणारा हा विलक्षण आनंद तुम्ही स्वतः तर घेतच आहात, पण ऐकणाऱ्यालाही त्यामुळे परमानंदाची प्राप्ती होत आहे. त्यामुळे आता तुम्ही सदैव
इथे ब्रह्मलोकातच वास करा, माझ्या सानिध्यात राहा, असं अत्यंत प्रसन्नपणे बोलून ब्रह्मदेवांनी त्या उभयतांना अतिशय आदराने, मानाने आणि प्रेमाने आपल्याजवळ ठेवून घेतले. अशा प्रकारे गीतवादनरत आणि कामशास्त्र प्रवीण असा ब्राह्मण पुढे गंधर्व होऊन ब्रह्मलोकाला पावला. उपासना, योग, दानधर्मादी करणाऱ्यांना जी गती मिळते तीच त्याला मिळाली. अशा तऱ्हेने त्याने सावकाश क्रमाने मोक्ष प्राप्त केला. गुरुदेव इंद्राला म्हणाले, इंद्रा, आता तिसरी कथा ऐक. गोदावरीच्या काठावर एक वेदशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं सुशील. नावाप्रमाणेच तो सुशील सदाचार संपन्न असा होता. तो गायत्री मंत्राचा जप करी, श्रवण मनन चिंतन करी. परंतु त्याच्या दुर्दैवानं त्याला 7 भूतांनी गाठलं. ते 7ही ब्रह्मराक्षस होते. ते त्या मुलाला नाना तऱ्हेने त्रास देऊ लागले. त्याला एक घास जेवणही करू देईनात. 7 भूतांच्या 7 तऱ्हा होत्या. एका वेळी एक भूत अंगात शिरे. ते बाहेर पडले की दुसरे शिरे. यामुळे सुशील सतत भूतग्रस्तच राहत असे. एक रडायचं, एक हसायचं, एक उड्या मारायचं, दुसरं नाचायचं, एक गाणं म्हणायचं, कुणी किंचाळायचं तर कुणी धडपडायचं. अशा तऱ्हेने त्या ब्रह्मराक्षसांनी विप्राच्या शरीराचा ताबा घेतला होता. कुठल्याही उपायांनी ते त्याला सोडीनात. तेव्हा ब्राह्मण अतिशय घाबरून गेला आणि शोक करू लागला. मला देवानं एकच पुत्र दिला आणि त्यालाही भूतांनी घेरलं आहे. त्याला ते अतिशय पीडा देत आहे. मी एवढा श्री दत्तात्रेयांचा उपासक असूनही माझ्या मुलाच्या वाट्याला हे दुःख कसं आलं? तो असा शोक करतोय. तोच दारात एक शरीराला अत्यंत दुर्गंधी असलेला, थोडा वेडा पिसा मूर्ख भासणारा भिक्षुक आला. ब्राह्मणाने त्वरेने दारी आलेल्या त्या याचकाला भिक्षा आणली. त्याच्या जोडीत भिक्षा घालीत असताना त्याला एकदम त्या भिक्षुकाच्या अंगावरील आणि डोळ्यातलं विलक्षण तेज आणि कांती जाणवली. हा तर सूर्यासारखा तेजस्वी आहे की मला काही भ्रम होत आहे? याची परीक्षा घ्यावी की काय, असा विचार येताच भिक्षुक सुसाट धावत सुटला. त्याच्या मागे ब्राह्मणही धावत सुटला. पाठलाग करीत तो वनात पोचला. तशी भिक्षुकाने त्याच्यावर दगड फेकायला सुरुवात केली आणि ओरडू लागला, जा जा, मागे फिर. पण मार सोसूनही ब्राह्मण धावतच गेला आणि त्याने भिक्षुकाचे चरण घट्ट धरले. देवा, मी तुला शरण आलो आहे. हे सत्पुरुषा, माझं रक्षण कर. तसा भिक्षुक म्हणाला, अरे, मी तर एक वाईट टाकलेला, मुंज सुद्धा न झालेला असा व्रात्य भ्रष्ट ब्राह्मण आहे. तू तर पूजनीय श्रेष्ठ ब्राह्मण आहेस. माझे पाय कशाला धरतोस? जा जा, मागे फिर. देवा, मला फसवू नका. भूलोकावर आपण प्रत्यक्ष देव अवतरला आहात. आपणच श्रेष्ठ, वरिष्ठ आणि महान आहात. त्यांनी आपल्याला ओळखलेलं पाहून हसूनी भिक्षू दावी रूप, तो दिसे त्रिमूर्ती स्वरूप. विप्र म्हणे गेले पाप, दर्शने ताप नष्ट झाले. हसून श्री दत्तात्रेय आपल्या प्रिय भक्तासाठी त्रिमूर्ती स्वरूपात प्रगट झाले. त्या दिव्य दर्शनाने ब्राह्मणाचं मन त्रिविध तापातून मुक्त झालं, शांत झालं. भावविवश होऊन त्याच्या मुखातून शब्द फुटेना. तो सद्गदित होऊन त्यांच्या चरणावर कोसळला. तिथंच देहभान हरपून लीन झाला. पण
पण प्रारब्धवश पुन्हा भानावर आला आणि म्हणाला, देवा, माझा सद्गुणी पुत्र अत्यंत क्लेश भोगत आहे. भूतांच्या त्रासानं तो त्रस्त झाला आहे. त्याला या पिडेतून आपल्याशिवाय दुसरं कोण मुक्त करणार? श्री दत्तप्रभूंनी त्याला अतिशय प्रेमानं वर उठवलं, आश्वस्त केलं. त्याला 7 मंत्र दिले आणि म्हणाले, हे विप्रा, एक एक मंत्राच्या विधिवत पठणानं एक एक भूत बद्ध होईल आणि तुझा सूत भूतमुक्त होईल. जसं मंत्र जपानं, शास्त्राभ्यासानं, योग्य उपासनेनं मनाचे मळ दूर होतात, चित्तावरील अशुद्धी दूर होते, आत्मशुद्धी होते, तसंच एकेका मंत्र जपानं एक एक भूत दूर पळेल यात काहीच शंका नाही. हां, जी भूतं परस्पर विरोधी आहेत ती एकाच मंत्र जपाने जाणार नाहीत. श्री दत्तात्रेयांनी मंत्र जपाचा विधी सगळं व्यवस्थित सांगितलं. ब्राह्मणानं कृतज्ञतेनं वंदन केलं आणि ती भक्तवत्सल सद्गुरू माऊली अंतर्धान पावली. ब्राह्मण आनंदानं उत्साहानं घरी आला. स्नानादी करून शुचिर्भूत होऊन सांगितलेल्या विधीप्रमाणे न्यासादी करून एक मंत्र प्रयोग केला. तसं सुशीलाची एक चेष्टा बंद झाली, कारण एक भूत बद्ध झालं. त्याला थोडा आराम पडला. अशाच प्रकारे ब्राह्मणाने 7ही मंत्रविधानांनी त्या मंत्राच्या सामर्थ्यांनी 7 दिवस प्रयोग करून 7ही भूते बद्ध केली. त्या मंत्रापाठी गुरुमाऊलींची कृपाशक्ती होती. त्यामुळे त्या भूतांच्या सर्व चेष्टा बंद होऊन सुशील त्यांच्या त्रासातून पूर्ण मुक्त झाला आणि सुखी झाला. इंद्रा, तुला ही शास्त्र क्षुद्र वाटली, परंतु त्यांचा उपयोग तुला समजला का? मंत्रशास्त्राचा उपयोग लोकहितार्थ असा करता येतो. श्रोते हो, या पुढील कथा आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव